ब्रह्मदेवानं नारदाला सांगितलं, नारद, जसं तुमच्या बाबतीत तुम्हाला अभिमान झाला तसं आपण काल ऐकलं. ब्रह्मदेव म्हणाले, जसा तुम्हाला कामदेवाला जिंकण्याचा अभिमान झाला तसा माझ्याही जीवनामध्ये मी विष्णू परमात्म्याकडे गेलो आणि तिथं गेल्यानंतर मला वाटलं की या जगामध्ये सर्वात मोठा मी आहे आणि मलाही अभिमान झाला होता की महाविष्णूपेक्षा मी मोठा. मी खोटं बोललो, आपण काल ऐकलं. आणि त्या खोटं बोलण्यामुळं मला शाप मिळाला की या तिन्ही त्रिभुवनामध्ये ब्रह्मदेवा तुझी कोणीही पूजा करणार नाही. आणि शेवटी मी उशाप मागितला, शिवजीची स्तुती केली आणि भगवान शिवजी म्हणाले, जरी या त्रिभुवनामध्ये तुझं मंदिर कोणी बांधणार नाही, तुझी पूजा करणार नाही, पण तू मात्र यज्ञाचा आचार्य होशील. तुझं नाव घेतल्याशिवाय यज्ञ पूर्ण होणार नाही. नारद म्हणाले, तुमच्या माध्यमातून असं पाप घडावं, झालं तरी काय? मग नारदांना सांगू लागले, याला म्हणायचं कथेत कथा. नारदांनी प्रश्न केला, असं घडलं का? तर सांगितलं, या विश्वामध्ये सर्वात मूळ जर कोण असेल तर भगवान शिवजी आहेत. आणि या भगवान शिवजीनं काय केलं, त्यांच्या शरीराच्या उजव्या भागापासून मला प्रगट केलं. मला म्हणजे ब्रह्मदेवाला. कुणाला? उजव्या भागापासून शिवजीनं ब्रह्मदेव तयार केले. डाव्या भागापासून महाविष्णू प्रगट केले आणि हृदयातून स्वतः रुद्र प्रगट झाले. आणि त्यांच्या लीलेनं त्यांना काय केलं, महाविष्णूच्या नाभीमध्ये कमळ तयार केलं आणि त्या कमळामध्ये मला ठेवलं. काय केलं? कमळामध्ये मला ठेवलं. सृष्टीचा प्रारंभ अशा प्रकारे झालेला आहे. म्हणजे शिवजीच्या उजव्या भागापासून ब्रह्मदेव, डाव्या भागापासून महाविष्णू, हृदयातून रुद्र असा क्रम सुरू झाला. आणि शिवजीच्या मायेनं, शिवजीच्या लीलेनं महाविष्णूच्या नाभी कमळामध्ये कमळ तयार झालं आणि त्या कमळावरती मला ठेवण्यात आलं. मग मी माझे डोळे उघडले, पाहिलं मी जन्माला का आलो, नेमकं माझ्या जन्माचा हेतू काय. वरती पाहिलं, काहीच नाही, फक्त आकाश होतं. खाली पाहिलं, खाली फक्त पाणी होतं. मग मी विचार करू लागलो, आता माझा जन्मदाता कोण आहे तो आपण शोधला पाहिजे. मग मी खाली या कमळाच्या देठाच्या आधारानं खाली खाली आलो, पण मला काही सापडलं नाही. वरती गेलो तर कमळ गुप्त झालं आणि माझ्या कानावरती 2 शब्द पडले. किती? 2. तपम कुरु. म्हणजे नारदा, ब्रह्मदेवा तुम्ही तप करा, तप करा. आणि मी ठरवलं तप करायचं आणि तप करू लागले. तप करता करता एवढी साधना पूर्ण झाली. ज्ञानोबारांनी फार गोड चिंतन मांडलं. ज्यावेळी ब्रह्मदेव जन्माला आले, प्रगट झाले, तेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारचं ज्ञान नव्हतं. आता मला सांगा, ही लहान लहान मुलं जन्माला आले की त्यांना ज्ञान असतं का? नाही. जर असतं तर त्यांनी सु आणि शी आपल्या पॅन्टीमध्ये केली नसती. का घडतं तर त्यांच्याकडे ज्ञान नाही. ते अजान म्हणजे न कळणारं मुलगा आहे. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या विषयी बोलत असताना श्री ज्ञानोबाराय म्हणतात, जसं लहान मुलाचं तसं ब्रह्मदेवाचंही झालं. जन्माला आले पण कोणत्याही प्रकारचं ज्ञान नव्हतं. पूर्वी गाभिरोत्तमा सृष्टीची या उपक्रमा, वेडायसा ब्रह्मा एकला होता. मज ईश्वरा ते नोळखे आणि सृष्टीही करू न शके. तो थोरू केला एके नामे येणे. पूर्वी म्हणजे भगवान श्री ज्ञानोबाराय सांगतात, काय झालं? पूर्वी गाभिरोत्तमा म्हणजे हे अर्जुना, सृष्टीच्या उपक्रमा ज्या वेळेला सृष्टी प्रारंभ झाली त्यावेळेला वेडा ऐसा ब्रह्मा, ब्रह्मदेवाला काय म्हटलंय? मग तुमचं आमची काय कथा? ज्ञानोबाराय म्हणतात, ब्रह्मदेव जेव्हा जन्माला आला तोही वेडा होता. आणि झालं काय? मज ईश्वरा ते ओळखे. मी ज्याला जन्माला घातले तो ब्रह्मदेव माझ्या स्वरूपाला ओळखू शकला नाही आणि सृष्टी करू न शके. त्याला सृष्टी उत्पन्न करता येणार. आणि त्याला काय केलं? त्यानं तप केलं आणि मग त्या तपाचा प्रभाव तो थोरू केला एके नामे येणे. भगवंताच्या नामानं त्याला तप प्राप्त झालं आणि सृष्टी उत्पत्तीचं ज्ञान प्राप्त झालं.
आणि मग ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली. कशा प्रकारे सृष्टी निर्माण केली नारदांनी विचारलं आणि ब्रह्मदेव सांगू लागले, मी 3 गुणापासून पहिले 3 देव झाले. किती? 3 गुणापासून 3 देव. सत्वगुणापासून महाविष्णू, रजोगुणापासून ब्रह्मदेव आणि तमोगुणापासून भगवान शिवजी. तिघाकडे 3 कामं दिली. भगवान महाविष्णूकडे काम प्रत्येकाचं पालन पोषण करायचं, ब्रह्मदेवाकडे काम उत्पत्ती करण्याचं, प्रत्येकाला जन्माला घालण्याचं, आणि शिवजीकडे काम प्रत्येकाचा संहार करण्याचं. अशी 3 कामं विभागून दिली आणि अशा प्रकारे 3 गुणांची सृष्टी झाली. जशी आता ऐका, जशी देवदेवता 3 गुणांची आहेत तसा मानव 3 गुणाचाच आहे. किती गुणाचा? 3च गुणाचा आहे. तो कोबाराय वर्णन करतात. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण, तुका म्हणे केले जण, तुका म्हणे केले जण. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण, तुका म्हणे केले जण, तुका म्हणे केले प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण, तुका म्हणे केले जण, तुका म्हणे केले जण. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण, म्हणे केले जण, तुका म्हणे केले जण. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण, तुका म्हणे केले जण, तुका म्हणे केले जण. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण, तुका म्हणे केले जण, तुका म्हणे केले जण. नमः पार्वती पतये हर हर महादेव. सूत महाराज की जय. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण. आणि ते 3 शब्द असल्यामुळे मी रावसाहेब महाराज चाली 3च म्हटल्या. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण. जशी देवदेवता 3 गुणांची आहे तसा समाजही 3 गुणांचा आहे. कसा? उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. काय झालं, एका गावामध्ये यात्रा भरली आणि त्या यात्रेमध्ये अनेक साधू संत महात्मे आले. अनेक साधू महात्मा एका बाजूला बसलेला होता. प्रत्येकानं यावं, नमस्कार करावा, काही दक्षिणा फळं वगैरे द्यावे आणि पुढं जावं. असं करता करता एक परिवार आला. थोडी गर्दी कमी होती आणि तो परिवार जवळ आला आणि त्या मुलांच्या वडिलांनी विचारलं, बाबा आपण साधू आहात, माझी मुलं कोणत्या गुणाची आहेत तेवढं मला सांगा. साधू म्हटले, बाबा मुलाला जन्म तू दिला, लहानाचं मोठं तू केलं, आता ते कोणत्या गुणाची हे तुला माहीत पाहिजे, मी कसं सांगू. नाही म्हटले साधू, काही तुम्ही एखादी परीक्षा घ्या पण माझ्या मुलांची गुण सांगा. साधू म्हटले, एक काम करा, आता मी फक्त दृष्टांत सांगणारे, गुण तुम्हाला सांगायचे हा, हे लक्षात असू द्या. मग साधू म्हटले, एक काम कर, 1 डझन केळी घेऊन ये. तो गेला, 1 डझन केळी आणली आणि केळी आणल्यानंतर साधूच्या हातात ठेवली. साधूनं प्रत्येक मुलाला, 3 मुलं होती त्याला, पहिल्या मुलाला 2, दुसऱ्या मुलाला 2, तिसऱ्या मुलाला 2, तिघांना 2-2 केळी दिल्या आणि तिघांना तो प्रसाद दिल्यानंतर साधू म्हणाले, हा प्रसाद खाऊन घ्या. पहिला एका बाजूला गेला, प्रसाद खाल्ला
आणि उरलेली जी केळी होती म्हणजे साल होती, ती साल त्याने एका गाईला खाऊ घातली. कुणाला? गाईला खाऊ घातली. दुसरा जो मुलगा होता तोही एका बाजूला गेला, त्यानं तो प्रसाद खाल्ला आणि जी साल होती ती डस्टबिन कचरापेटी, त्या कचरापेटीमध्ये टाकली. आणि तिसरा जो मुलगा होता त्यानेही दोन्ही केळी खाल्ल्या आणि उरलेली जी साल आहे बरं का आप्पा, ती साल त्यानं अशी रस्त्यात फेकली. का बरं? कारण तो म्हटला आता कथा सुरू आहे, पांडुरंग महाराज कथा सांगतील आणि कथेमध्ये डाकेफळ गावातील सर्व लोक येतील. मग लोक आल्यानंतर एखादा तरी बाबा या केळीवरती पाय घसरून पडावा आणि त्याचा मणका मोडावा, या उदार हेतून त्यानं केळीची साल कुठं टाकली? रस्त्यावर टाकली. आता माझा दृष्टांत संपला. साधून तिन्ही मुलांना 2-2 केळी दिल्या. पहिल्यानं काय केलं? बोला. गाईला खाऊ घातली. दुसऱ्यानं काय केलं? कचरा पेटीत टाकली. आणि तिसऱ्यानं रस्त्यावर टाकली. मात्र याच्यातला पहिल्याचा गुण कोणता? सत्वगुण. वा, सत्वगुण. टाळी वाजवा महाराजांसाठी. पहिल्याचा गुण सत्वगुण. दुसरा आहे ज्यानं कचरा पेटीमध्ये टाकली त्याचा गुण रजगुण. आणि तिसरा जो आहे ज्यानं रस्त्यात टाकली त्याचा गुण तमोगुण. बोला की आता एकच राहिला ना, तमोगुण. अशा प्रकारे या 3 गुणांची लोक आहेत. बरं अजून सोपं सांगू. काय झालं? एकाच गल्लीमध्ये 3 माणसं राहत होती. किती? 3 परिवार. पण त्यातला एक जण त्याच रात्री 10-11 वाजता उठला आणि त्याच्या कानावरती भांडण ऐकू आलं. काय भांडण ऐकू आलं? आणि चव्हाण मामा तो म्हटला, हा बाबा तिथं गेल्याशिवाय भांडणामध्ये रंग येणार नाही. आणि हा तिथं गेला. तिथं जाताना तो काही पाणी घेऊन गेला नाही, रॉकेलची कॅन्डल घेऊन गेला. विजन कसं पाहायचं नाही, अजून पेटल कसं पाहायचा, पहिला गेला. तीच रात्र आहे. त्याच रात्री पुढच्या घरचा आणि त्याच्या कानावरती बरं का ज्ञानेश्वर महाराज टिंग 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 असा आवाज आला. तो म्हटला त्या कार्यक्रमाला गेल्याशिवाय कार्यक्रमाला शोभा येणार नाही. मग तो त्या कार्यक्रमाला गेला आणि त्याच रात्री 10:30-11 वाजता तिसरा उठला आणि भास्कर महाराज त्याच्या कानावरती टाळाचा, मृदुंगाचा, भजनाचा आवाज आला आणि तो म्हटला भजनाला गेल्याशिवाय आपलं कल्याण होणार नाही. म्हणजे रात्र एकच आहे, गल्ली एकच आहे, एकाच गल्लीत राहणारे 3 परिवार. पहिला कुठं गेला? भांडणं पाहिला. आता हा कोणत्या गुणाचा? तमोगुणाचा. ज्याला भांडण आवडतं, रागीट असतो महाराज तो तमोगुणी. भांडणं पाहण्यासाठी जाणारा तमोगुणी. त्याच गल्लीमध्ये दुसरा राहतोय, त्यानं टिंग 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 आवाज ऐकला. कळतो का आवाज? का नाही कळत? तो त्यानं आवाज ऐकला आणि तो तिथं गेला. याला म्हणायचं रजोगुणी. त्याच रात्री तिसऱ्यानं रामकृष्णारी भजन ऐकलं. तो म्हटला एकादशी सारखा पर्व काळ आहे, आपण भजन केलं पाहिजे. पण तो भजनाला गेला. तो कोण आहे? सत्वगुणी. अशी 3 गुणाची लोक या मृत्यूलोकामध्ये वास्तव्य करत असतात. मग अशी 3 गुणाची सृष्टी सांगितली. यामध्ये 9 सर्ग निर्माण झाले. किती सर्ग? 9 सर्ग. पंचभूताची सृष्टी झाली. आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी. त्याचप्रमाणे स्थावर पदार्थाची निर्मिती केली. पुढे देवदेवता निर्माण केल्या. आणि अशा प्रकारे रजगुण सर्ग, तमोगुण सर्ग, 5 वैकृत सृष्टी, 5 प्राकृतिक सृष्टी. अशा प्रकारे कौमार सर्ग. आणि या कौमार सर्गामध्ये 4 सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार या 4 भावंडांची निर्मिती झाली. कोणाकोणाची? सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, ज्यांना आपण सनत कुमार म्हणतो. हे सर्व त्या ठिकाणी जन्माला आले. अशा प्रकारे मग पुढं 10 ऋषी जन्माला घातले. किती ऋषी? 10. मरीची, भृगु, अंगीर, पुलोह अशा प्रकारे 10 ऋषी जन्माला आले. आणि मग या सृष्टीचा विस्तार झाला. पुढं ब्रह्मदेवानं काय केलं? जसं शिवजीनं उजव्या भागापासून ब्रह्मदेव प्रगट केले आणि डाव्या भागापासून महाविष्णू प्रगट केले, तसं ब्रह्मदेवानं आपल्या उजव्या भागापासून स्वयंभू म्हणू आणि डाव्या भागापासून महाराणी शत्रुपा निर्माण केली. आणि यांना 5 आपत्ती झाली. किती? 5. याचं भागवतात वर्णन आहे. प्रियव्रत उत्तान पादो
तिस्रकन्याश्च भारत आकुती देवहूतीश्च प्रसूती इति सत्तमाः. यांना 5 मुलं झाली, 2 मुलं आणि 3 मुली. प्रियव्रत नावाचा राजा, उत्तानपाद नावाचा राजा आणि 3 मुली, आकुती, देवहूती आणि प्रसूती. अशा प्रकारचा विस्तार झाला. देवी प्रगट झाली. त्या देवीची अनेक नावे आहेत. या देवीला कामाख्या, कालिका, चंडिका, भद्रा, चामुंडा, जगदंबा, जया, विजया, दुर्गा, भगवती, जयंती, भद्रकाली, अशा प्रकारे अंबा, मंगला, अशा प्रकारे देवी अनेक रूपामध्ये प्रगट झाली. सृष्टीचा विस्तार झाला. नारदांना आनंद वाटला. काय दिव्य कथा आहे. नारदांनी प्रश्न केला, ब्रह्मदेवा, सृष्टीची उत्पत्ती मला कळाली, पण माझ्या मनात एक शंका आहे. भगवान शिवजी म्हणजे कुठे राहतात? व्याघ्र चर्मधारी स्मशानी राहिला, संगे भूतमेळा विराजित. त्यांना स्मशान आवडतं. मग असे असणारे भगवान शिवजी हे कैलास पर्वतावरती का गेले आणि तिथं जाऊन त्यांची कुबेराची मैत्री कशी झाली, कुबेरावरती त्यांचं प्रेम का वाढलं, असा प्रश्न विचारला. आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी नारदांना ब्रह्मदेव देणार आहेत. पण ते उत्तर ऐकण्यापूर्वी आणि ती कथा श्रवण करण्यापूर्वी आता ठरलेल्या नियमाप्रमाणे महिला मंडळ पुढं म्हणतील आणि पुरुष मंडळी मागं म्हणतील. तुमच्या मागं फक्त एवढंच काम, रोज तुम्ही 5 मिनिटं भजन करायचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. टाळी एक. बोला. आवाज येणार बरं का कालच्या सारखा. आवाज आला पाहिजे पुरुष मंडळी. नमः शिवाय. टाळी पा. एक 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 एक. ओम नमः शिवाय. ओम. बोला. क्या बात है. ओम नमः शिवाय. 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 बोला बोला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.